अवघ्या काही दिवसातच लाडक्या बाप्पाचे आगमन घरोघरी होईल। आरती टाळमिदुंगासह आपले घर दुमदुमून निघते। बाप्पासाठी अनेक गोडाचे पदार्थ बनवले जातात। त्याची मनोभावे पूजा केली जाते। श्री गणेश आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते। जाणून घेऊया गणेश चतुर्थी तिथी, पूजा विधी आणि मूर्ती स्थापना करण्याची योग्य माहिती। हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी म्हटले जाते। गणेश चतुर्थी हा सण 7 सप्टेंबरला शनिवारी असून 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीपर्यंत असणार आहे। 10 दिवसांच्या या काळात श्री गणेशाची विधिवत पूजा अर्चना केली जाते। गणेश चतुर्थी ही शनिवारी 7 सप्टेंबरला दुपारी 3:01 सुरू होईल आणि रविवारी 8 सप्टेंबर संध्याकाळी 5:37 समाप्ती होईल। गणेश मूर्ती स्थापन करण्यासाठी सकाळी 11:03 पासून ते 1:34 पर्यंत शुभ मुहूर्त असेल। परंतु भाद्रपद महिन्यात येणारी चतुर्थी तिथी ही गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते। या दिवशी श्री गणेशाची जयंती साजरी करण्यात येते। घरी गणेशाची पूजा करताना या गोष्टी लक्षात ठेवा। श्री गणेशाची मूर्ती घरात आणल्यानंतर नियमितपणे सकाळ संध्याकाळ पूजा आणि उपासना करायला हवी। 10 दिवस घरात श्री गणेशाची मूर्ती घरी आणताना दिवसातून 3 वेळा नैवेद्य अर्पण करायला हवा। या काळात घरात सात्विक अन्न खायला हवे। 21 दुर्वासह 21 मोदकांचा नैवेद्य अर्पण करायला हवा। गणपतीची मूर्ती उजवीकडे तोंड करून स्थापित करा आणि दररोज गंगाजलाने ते स्थान शुद्ध करा। गणपतीच्या मूर्तीसमोर रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावा। तसेच बाप्पाची मनोभावे पूजा करा। गणपतीची स्थापना योग्य दिशेलाच करा। गणेशाची मूर्ती घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापित करा, शुभ मानले जाते। तसेच त्या स्थानी रोज गंगाजल शिंपडा। घरात जोपर्यंत बाप्पा विराजमान आहेत तोपर्यंत घरात स्वच्छता आणि पवित्रता जपून राहील याची काळजी घ्या। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची गणपती बाप्पाची मूर्ती घरात आणू शकता, पण शेंदूर लाल आणि पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती घरी आणणं शुभ मानले जाते। तुम्ही घरात तुमच्या आवडीनुसार गणपतीची मूर्ती आणा, पण जर शाडूच्या मातीची मूर्ती असेल तर फार उत्तम। यामुळे पर्यावरणाचं देखील नुकसान होणार नाही। घरात गणपती विराजमान असताना घरातील वातावरण प्रसन्न आणि धार्मिक ठेवण्याचा प्रयत्न करा।